नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा MH अपडेटवाला यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आपल्या अद्रक पिकावरती हे बघा, अशा पद्धतीनं आपला सध्या प्लॉट व्यवस्थितरित्या चालू आहे. अशा प्रकारे सुईदार जे कोण असतात तशा प्रकारे आपल्या या प्लॉटला कोण तुम्ही बघत असाल. अशा पद्धतीनं आपलं नियोजन आहे. याच्या अगोदर आपण काय काय सोडलेलं आहे त्याविषयी तर आपण माहिती दिलेलीच आहे. आपण आज यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास सोडत आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण भिजू घातलेले आणि ड्रेचिंग करून आता हे सोडत आहोत. आपण याच्या अगोदर मेटलॅक्झिम सोडले होते, तर तुम्ही औषधं बघू शकता. मेटलॅक्झिम सोडल्यानंतर अद्रक हा थांबली होती, एक 15 ते 20 दिवस थांबलेली होती. म्हणजे असे जे आता सुईदार टोके दिसत आहेत तसे दिसत नव्हते. पण आता आपण जैविककडे वळलेलो आहोत आणि आपण PSBच्या आणि KSBच्या बॅक्टेरियासुद्धा मागवलेल्या आहेत. त्या पण उद्या किंवा परवा येतील, त्याचा पण आपण एक व्हिडिओ बनवू. आता सध्या आपण याला ट्रायकोडर्मा सोडत आहोत आणि सुडोमोनास. दोन्ही कॅनमध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास कालवून ठेवलेलं आहे 2-3 दिवसापासून. याच्यामध्ये आपण दही आणि ताक हे दोन्हीचं कॉम्बिनेशन घेतलेलं होतं. याने काय होतं, काउंट वाढतो आणि रिझल्ट चांगले येतात. अशा पद्धतीने तुम्हाला प्लॉट थोडा दाखवतोय मी आता. हे बघा, अशा पद्धतीने प्लॉट झालेला आहे. फुटवे वगैरे इकडच्या साईडला तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की सगळा प्लॉट हा पानं करपलेली होती भरपूर, आणि जे कोंब असतात ते पण इतकी बरोबर नव्हते. आता याला नवीन कोंबसुद्धा फुटत आहेत आणि प्लॉट पण व्यवस्थितरित्या झालेला आहे. तर यासाठी आपण काय काय नियोजन केलं होते ते तुम्हाला व्हिडिओमार्फत दाखवलेलंच आहे अगोदर. पण आता क्वालिटी वगैरे तुम्ही चेक करू शकता. एकदम पानं असे टोकदार झालेले आहे. क्वालिटी वगैरे सगळं मेंटेन आलेलं आहे अद्रकीला आता. आणि आपल्याला जो आपले जे अगोदरचे जे स्पॉट लागलेले होते, जसं की ह्या कोपऱ्यामध्ये एक होता आणि त्या कोपऱ्याला 2 होते, ते पण मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. तर ते काय झालेले आता ह्या उष्ण वातावरणामुळे ते वाढत चाललेले आहे. तर आपण त्यासाठी जैविक न वापरता केमिकल डायरेक्टली स्पॉट ड्रेचिंग केलेली आहे आणि जैविक पूर्ण प्लॉटला सोडत आहोत. कारण की पूर्ण प्लॉटला कुठेही डंक नाही, फक्त 2-3 ठिकाणी जे अगोदर लागलेले सुरुवातीला तेच आहे. तर आपण तिथं केमिकल सोडलेलं आहे. डायरेक्टली स्पॉटवर जाऊन एक बकेट, एका बकेटमध्ये 40 ते 50 ml औषध कालवायचे, जे आपण सरकीवरती मारतो ते, आणि ते कालवून आपण तसं डायरेक्टली स्पॉट ड्रेचिंग केलेली आहे. आणि बाकी प्लॉटला आता हे जैविक सोडत आहोत. जैविकचा आता रिझल्ट पण आपण घेऊ. आता सध्या तर अद्रक चालू आहे, म्हणजे तिचं जे उत्पन्न वाढण्याची क्षमता वगैरे, सुईदार टोकावणी पानं हे सगळं चालू आहे. मेटलॅक्झिम सोडल्यामुळे मधात 15 ते 20 दिवस बंद पडली होती अद्रक. बंद पडली म्हणजे समजतं कसं मित्रांनो, हे जे आता सुईदार टोकं तुम्हाला दिसत असतील, हे बघा, हे असे हे टोकं दिसत नाही, हे असे खाली मुडपलेवानी असतात. मग त्याला समजा की अद्रकची वाढ खुटलेली. तर आता व्यवस्थितरित्या प्लॉट दिसत पण आहे आणि आपण याच्यामध्ये बेड मशीन आणलेलं आहे, त्याच्यामुळे ते गवत वगैरे सगळं नियोजन व्यवस्थित आहे. तर आपण हे औषधं सोडल्यानंतर याचा परत रिझल्ट कसा आला, काय आला आहे, आणि सगळ्यात स्वस्त आहे. लईतले 500 ते 600 रुपयामध्ये 1 एकरची ड्रिचिंग होऊन जाते. तर कसं कालवायचं काय वगैरे हे पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगू, आपल्याला रिझल्ट भेटल्याच्या नंतर. आणि PSB आणि KSBचे बॅक्टेरिया आणि ZSBच्या पण बॅक्टेरिया आपण मागवलेले आहे, त्याचा पण व्हिडिओ आपण एक बनवून तुम्हाला त्याचे पण रिझल्ट दाखवण्यात येईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. आपल्या अद्रक उत्पादक जे शेतकरी त्यांच्याबरोबर नक्की शेअर करा. चला तर आता ड्रेसिंग करून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये.